तर मित्रांनो, नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून शिंदेंची शिवसेना तिसऱ्यांदा लोकसभेत उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करत आहे। तर सलग दुसऱ्यांदा शिंदेंचा खासदार नाशिक लोकसभेत मोठ्या मताधिक्याने निवडून आला। त्यामुळेच तिसऱ्यांदा देखील महायुतीचा उमेदवार हा नाशिक लोकसभेत निवडून येण्याची शक्यता जाणकार व्यक्त करत आहे। मात्र ही जागा पाहिली तर भाजप आपल्याकडे घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळते। तर मग अशात नाशिक लोकसभेची ही जागा भाजपला आपल्या वाटेला का हवी आणि नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपकडे कोणते चेहरे आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच लाल बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा। खरं तर नाशिक लोकसभेची जागा ही महायुतीत शिंदे यांच्या शिवसेनेकडे। शिंदे यांचे खासदार हेमंत गोडसे हे सलग 10 वर्ष नाशिक लोकसभेतून निवडून येत आहेत। मात्र गोडसेंना भाजपकडून कडाडून विरोध हा दर्शवला असला तरी मात्र महायुतीतील प्रमुख नेत्यांनी ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला सोडली जाईल अशी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळते। तर सोमवारी पाहिलं तर भाजपचे 3 आमदारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सागर बंगल्यावर भेट घेतली। तर भाजपची ताकद नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेपेक्षा जास्त असल्याने नाशिक लोकसभा मतदारसंघात भाजपने कमळावर उमेदवार द्यावा अशी भूमिका आता भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून केली जाते। तर आपण नाशिक लोकसभेत भाजपचे संभाव्य उमेदवार पाहिले तर माजी नगरसेवक दिनकर पाटील हे भाजपचे संभाव्य उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू आहे। तर दिनकर पाटील यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे फिल्डिंग देखील लावलेली। मात्र दिनकर पाटील यांचं नाव भाजपकडून समोर येत असलं तरी देखील दिनकर पाटील यांना उमेदवारीची माळ आपल्या गळ्यात पाडून घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्याचं पाहायला मिळते। तर दुसरे नावे महाराष्ट्र राज्याचे भाजप सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण। अजित चव्हाण ही भारतीय जनता पार्टीचे सहमुख्य प्रवक्ते। नाशिक शहरात युवकांची मोठी फळी चव्हाण यांच्या मागे पाहायला मिळते। तर अजित चव्हाण यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संबंध असल्याने नाशिक लोकसभेत अजित चव्हाण हे भाजपच्या धक्कातंत्राचे संभाव्य उमेदवार असू शकतात। तर दुसरीकडे नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले हे देखील उमेदवार असण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। तर राहुल ढिकले पाहिले तर त्यांच्या भाजपचं मनसेत सुद्धा स्थानिक नेत्यांसोबत घनिष्ठ संबंध पाहायला मिळतात। त्यामुळे भाजपच्या संभाव्य उमेदवारांपैकी राहुल ढिकले यांचं नाव सुद्धा चर्चेत येते। तर मग नाशिक लोकसभेची ही जागा महायुतीकडून भाजपला सुटल्यास दिनकर पाटील, अजित चव्हाण, राहुल ढिकले हे तीनही संभाव्य उमेदवार मराठा असल्याने नाशिक लोकसभेत मागील निवडणुकीचा निकाल हा पाहता भाजप मराठा कार्ड बाहेर काढून ही जागा पुन्हा निवडून आणण्यास यशस्वी ठरू शकते। तर नाशिक लोकसभेत मराठा उमेदवार हा भाजपने दिल्यास नाशिकमधील मराठा मतदारांचा टक्का हा सर्वाधिक असल्याने भाजपला त्याचा फायदा हा मिळू शकतो। त्यामुळे नाशिक लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी महायुतीकडून भाजपला मिळावी यामागील कारण भाजपकडे संभाव्य 3 इच्छुक उमेदवार असल्यामुळे आणि मतदारसंघातील भाजपची ताकद सर्वाधिक असल्याने कमळावर उमेदवार निवडून देण्यासाठी नाशिक भाजप प्रयत्न करत आहे। मात्र विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना कडाडून विरोध हा करत भाजप नाशिक लोकसभेत जागा आपल्या पारड्यात खेचण्यासाठी किती यशस्वी ठरेल हे पाहण्यासारखे आहे। तर अशात यावर तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्कीच सांगा। माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो, या व्यतिरिक्त सध्या पाहिलं तर उद्धव ठाकरे गटाचे 19 संभाव्य उमेदवार हे जाहीर झालेत। त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।